स्वागतम सुस्वागतम. पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित असलेले आपले मंडळ सादर करीत आहे संत परंपरेवर आधारित देखावा. महाराष्ट्राची संत परंपरा आणि 12 गुरुतेदार. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा या संत वचनाप्रमाणे सकल संतांच्या पालख्या दिंड्या युगानुयुगे चंद्रभागातील निवास करणाऱ्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात. हरिनामाच्या गजरी दंग होत टाळ मृदुंगाच्या तालावर मुखी अभंग गात शेकडो मैलांचे अंतर अवघड घाटातूनही विठू माऊलीच्या कृपेनं चालत जातात. अशी ही आपली संत परंपरा जी समतेचा शुद्ध भक्तीचा अंधश्रद्धा निवारणाचा मानवतेचा संदेश समस्त जगाला देते. कसा तुम्हीच पहा. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. देवा तुझी गणेशू सकळ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी असं म्हणत संत ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गणेशाला वंदन केले आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचिला. संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत रोहिदास, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज अशा संत परंपरेचा उदय झाला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाईंनी याविषयी अत्यंत सुंदर असा अभंग जनमनात रुजविला. संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयासा किंकर तेणे विस्तारिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओझा. अशी ही आपली संत परंपरा आहे जी संपूर्ण विश्वाला मानवतेचा समतेचा आध्यात्मिक संदेश देत शेकडो वर्षानंतर आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत आहे. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. या संत वचनांप्रमाणे दयानिधी संतांनी सदाचाराची समतेची मानवतेची श्रद्धायुक्त भक्तीची शिकवण दिली. देवावर भक्ती श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी असे सकल संतांनी सांगितले. अभंग भारुडांमधून जीर्ण रूढी परंपरा कर्मकांड व अंधश्रद्धेवर खर तर आपल्या संत परंपरेने सर्वाधिक आसूड ओढले आणि अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरेन तिन्ही लोक असं म्हणत जगाच्या कल्याणा पसायदान मागितले. म्हणून आज विज्ञान युगात जगताना आपण ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने जीवन प्रवास करायला हवा. श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक ओळखून बाबा गुरु भगत भूतबाधा अंगात येणे पिशाच गंडेदोरे मांत्रिक ज्योतिष नवस अशा कर्मकांडात न अडकता आपल्या सत्कर्माने आणि कष्टानं कर्तृत्व सिद्ध करावं. आपण विवेक बुद्धी जोपासायला हवी. दारू गांजा चरस तंबाखू सिगारेट अफू ड्रग्ज यामुळे माणसाची शारीरिक हानी होतेच पण कौटुंबिक सामाजिक व आर्थिक हानीही होते. शिक्षण घेऊन विज्ञानवादी बनल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल.
जातीभेद धर्मभेद लयास जाऊन सर्व धर्म समभावाचे बीज फलद्रूप होईल. सर्वत्र सुख शांती नांदेल. हे जग विष्णुमय होईल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. ही शिकवण देत आपणा समोर हीच संत परंपरा प्रत्यक्ष विठ्ठलासोबत आपल्या सुख दुःखात निश्चितपणे प्रकट होईल. चला तर मंडळी, पंढरीनाथ पांडुरंगाचे, श्रीहरी विठ्ठलाचे आणि संतांचे दर्शन घेत आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी प्रस्थान करूयात. स्वागतम सुस्वागतम. पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विघ्नहर्ता गणराय छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, आदमापूरचे सद्गुरु बाळू मामा, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम आझाद आणि हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि समाजभान जपत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी यंदा 53व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. बेटी बचाओ, साक्षरता, व्यसनमुक्ती, पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य सामाजिक जिवंत देखावा 12 बलुतेदा. माझ्या शेतात पेराला माझ्या पावळ्यात बेण पाट फिरविती गोंड जणू गडवीती सोन राखी येतील रा
चालल्या रानात पुर चालल्या रानात अवधानी यंदा बी पावसामुळं मला दुष्काळ पडला, पीक बी कमी आलं. आता पैका कुठून येणार आणि घर खर्च कसा भागविणार? खरं आहे, आपण दिसरात एक करून शेती करतोय. तर हे असं झालं का आज बी आठवतोया तो 12 बलुतेदारीचा काळ आणि पैसा इना होणारे समधे व्यवहार. व्यवहार आणि पैसा ना, आणि ते कसं? त्याचा असा हाय बघ, पैसा इना आपल्या पूर्वजांनी समधे व्यवहार वस्तूंच्या बदल्यात वस्तू देऊन केले होते. 12 बलुतेदारीच्या त्या काळात आजच्या परीस आपल्याला जादा मान सन्मान होता. नवलच हाय. मला जरा नीट समजावून सांगा बरं. हे बघ, 12 बलुतेदार म्हणशीला तर ही 12 व्यापाऱ्यांची वंश परंपरेनं चालत आलेली व्यवस्था होती. सोनार, कुंभार, माळी, लोहार, सुतार, चर्मकार, नाभिक, गुरुड, शिंपी, गुरव, केली, कोळी आणि हे 12 बलुतेदार पूर्वी बहुतांशी आम्हा शेतकऱ्यावर अवलंबून असायचे आणि आपण शेतकरी या समध्यांच्या केंद्रस्थानी होतो. काय कळलं का? असं व्हय. बरं, ते वास्तू विनिमय म्हणजे काय? म्हणजे बघ, समजा मला नांगर बनवायचा आहे तर मी सुतार दादाकडे, लोहार दादाकडे जाऊन आवतासाठीची अवजारे बनवून घ्यायचो आणि त्या बदल्यात पायका नव्हतं तर धान्य द्यायचो आणि तो व्यवहार पुरा व्हायचा. म्हणजे कसं, सोनार दादा सोनं घडवून त्या बदल्यात वस्तू घ्यायचा, शिंपी दादा कपडे शिवून शान, नाभिक दादा, चर्मकार दादा, कुंभार दादा आपली कामं करून त्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण करत आणि तशीच कुटुंबाची गुजराण करायची. पण आता मी शेतकरी राजा असून बी आधी होतो तिथंच राहिलोया. पण माझ्यावर अवलंबून असलेले 12 बलुतेदार, 18 बलुतेदार माझ्या परीस लय मोर गेलं, लय प्रगत झालं. कारण ते व्यवसाय गुंतले हो, पण मी मात्र पारंपरिक शेती करत राहिलो आणि होतो त्यापेक्षा मी लय मागे गेलो. ह्यासाठी सरकारी धोरण बी कारणीभूत आहेत बघा. कारण शासन जे आम्हासनी फुकट देतय त्यामुळं आम्ही लय आळशी झालोय, परावलंबी झालोय. आमची क्रय शक्ती घटली आणि परिणाम म्हणशीला तर आमची पुढची पिढी बी बरबाद होत चालली. त्यामुळं मायबाप शासनाला विनंती हाय, तुम्ही फुकट देण्यापरीस आम्हाला रोजगार द्या. त्यामुळं आमचं दरडोई उत्पन्न वाढेल आणि आमची पुढची पिढी बी बरबाद होण्यापासून वाचल. त्यामुळं चांगलं शिक्षण द्या, चांगली आरोग्य सेवा द्या, पिकाला हमी भाव द्या, हीच मागणी आहे. ते 12 बलुतेदार कोण कोण होते ते तुला बी दावतो, चल माझ्या संग. या मराठी मुलखाचा पैसा विण चाले व्यवहार, वस्तू विनिमय आधार, धन्य 12 बलुतेदार, वस्तू विनिमय आधार, धन्य 12 बलुतेदार, वस्तू विनिमय आधार, धन्य 12 बलुतेदार, वस्तू विनिमय आधार, धन्य 12 बलुतेदार. सोनार, सुतार, चर्मकार, गुरुळ, माळ, तेल, कोळी, गुरव, कुंभार, लोहार, केंद्रस्थानी बळी राजा, पिकविगा मान शिवार, केंद्रस्थानी बळी राजा, पिकविगा मान शिवार, वस्तू विनिमय आधार, धन्य 12 बलुतेदार, वस्तू विनिमय आधार, धन्य 12 बलुतेदार. नव्हती हाव पैशाची, दास सुख समाधानाची, वस्तू देऊन घेऊन होई गुजराण घराची, कष्ट करून फुलवायचे
सारे सुखाचा संसार कष्ट करून फुलवायचे सारे सुखाचा संसार वस्तू विनिमय आधार धन्य बारा बलुतदार वस्तू विनिमय आधार धन्य बारा बलुतदार संसार जसं तवा चुलीवर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर मूल जाणती कष्टाचे महिमा खरा तो अपार मूल जाणती कष्टाचे महिमा खरा तो अपार वस्तू विनिमय आधार धन्य बारा बलुतदार वस्तू विनिमय आधार धन्य बारा बलुतदार पालघरवाडी सार्वजनिका गणेशोत्सव मंडळ जपते या समाज भान आहे की हेच बळ माया लावी तो गणराया घेऊ दर्शन सान थोर माया लावी तो गणराया घेऊ दर्शन सान थोर वस्तू विनिमय आधार धन्य बारा बलुतदार वस्तू विनिमय आधार धन्य बारा बलुतदार 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारांसाठी शासनाची विश्वकर्मा योजना संबंधित कारागिरानं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा ही पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी तर्फे आग्रहाची विनंती.